36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. बोदवड तालुक्यातील येवती येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आमदार निधीतून येवती येथे विविध विकास कामांना गती देण्यात आली आहे. दरम्यान येवती येथील प्राध्यापक हितेश पाटील, सरपंचपती प्रमोद धामोडे यांच्या पाठपुराव्याने गावांमध्ये प्रलंबित कामांना सुरुवात करून बहुतांश कामे पूर्णत्वास आणली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र ते जलकुंभ पर्यंतचे रस्त्याचं काम 2 वर्षांपासून प्रलंबित पडलेलं होतं. ते हितेश पाटील यांच्या प्रयत्नाने आणि तसेच अन्य तलाठी ऑफिस समोरील मेन चौक ते ग्रामपंचायत मारुती मंदिरासमोरील रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आलंय आणि प्रभात फेरी गल्ली या रस्त्याचं अपूर्ण असलेलं काम प्राध्यापक हितेश पाटील यांनी स्वतःच्याच मोबाईल फोनवरून आमदारांशी संपर्क साधून येथील कॉन्ट्रॅक्टर यांच्यासोबत बोलणं करून अपूर्ण 50 ब्रास रस्त्याचं काम पूर्ण करायचे आदेश कॉन्ट्रॅक्टरला दिले. कॉन्ट्रॅक्टरला आदेश देऊन चांगल्या क्वालिटीचं काम करून देण्याचं गावकऱ्यांना हितेशदादा पाटील यांनी आश्वासन देत गावातील माळी समाज बांधवांना विश्वासात घेऊन काम चांगल्या क्वालिटीत करून घेऊ असं व्यक्त केलं. कामाच्या बाऱ्यात जर कोणाची कंप्लेंट असल्यास बिनधास्त बोलावं, आपण त्यांची अंमलबजावणी करून पूर्णत्वास नेऊ. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गुलाब पठाण, सदस्य विदेश माळी, सरपंच आमिष सोनोने, सरपंचपती प्रमोद धामोडे, बंडू माळी, डॉक्टर आनंद माळी, प्राध्यापक रितेश पाटील, सर्व माळी समाज आणि गावातील नागरिक उपस्थित होते. 6 लाख रुपयाचा पेवर ब्लॉक, स्मशानभूमीमध्ये 6 लाख रुपयाचे पेवर ब्लॉक हे 2 वर्षापूर्वीच आमदार साहेबांनी इथे दिले. त्याच्यानंतर आता बरीच जी कामं आहे DPTC अंतर्गत असतील किंवा इतर असतील, आमदार साहेबांच्या पत्राने व्यायामशाळा देखील आमची मंजूर झाली आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आता तिची मंजुरीची वर्क ऑर्डर आम्हाला 7 जुलैला हातात मिळेल. त्याच्यानंतर प्रवेशद्वार जळगाव जिल्ह्यात नवे असं प्रवेशद्वार येवती गावामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून आता उभं राहत आहे. त्याच्याही प्रोसेस जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये. असे नाना प्रकारचे अनेक कामं येवती परिसरातच नव्हे तर तालुक्यामध्ये आमदार साहेबांच्या वतीनं आणि त्यांच्या कार्यक्षम पद्धतीने ह्या मतदारसंघात आणि तालुक्यामध्ये जी कामं चालू आहे त्याबद्दल जनता खरंच समाधानी आहे आणि माझे गावकरी देखील समाधानी आहेत. माडी गल्ली येवती येथील रस्ता काँक्रिटीकरण करण्याचे आश्वासन दिलेले आहेत, तर आपण काय सांगा? आज आमच्याकडे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते समजा रोडाचे 50 ब्रास रोड हा मंजूर झालेला आहे. हा पूर्ण वार्डामध्ये माडी गल्लीमध्ये हा रोड पूर्ण कंप्लीट करणार आहे. तसेच बंडूमाडीच्या घरापासून तर सीताराम कांदेले यांच्या घरापर्यंत हा रोड कंप्लीट होणार आहे आणि आमदार निधीमार्फत हा काम पूर्ण करण्यात येते. तसेच इतर गोष्टी ज्या आहे समजा अजून 25-15 कामं ते पण योग्य रीतीने हाताळले गेलेत व इतर कामासाठी आमचे आनंददादा आणि हितेशदादा पाटील, आमचे सरपंच साहेब व जे सहकारी आहे ते सर्व उपस्थित राहून योग्य रीतीने काम करून घेत आहे. दादा आपण काय सांगा? आज येवतीमध्ये माडी गल्लीमधील जो रस्त्याचा जो प्रश्न होता तो बऱ्याच काळापासून प्रलंबित होता. 1 वर्षा अगोदर आमदार साहेब व आम्ही स्वतः सर्व आमचे माडी बांधव यांनी इथं एक सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये आमदार साहेबांनी शब्द दिला होता. तो शब्द आज पूर्ण करण्यात आलेला आहे. माडी गल्लीमध्ये 50 ब्रासचं काम सर्व लोकांच्या समोर त्यांच्या मतानुसार कोणाची नाराजी न होता सगळ्यांचे मतं जाणून घेऊन आम्ही त्या रोडचे काम जे आहे ते आज मोजमाप केलेलं आहे आणि त्वरित 2 दिवसामध्ये हा रोड आपण चालू करत आहोत व त्याच पद्धतीने चांगला रोड व्हावा यासाठी कोणाची काहीही जर कंप्लेंट असेल तर ती पण आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. ताबडतोब आपण त्यात सुधारणा करू आणि 100% क्वालिटीचा दर्जेदार रोड हा आमदार साहेबांच्या माध्यमातून इथं दर्जेदार पद्धतीने आपण सर्व करत आहोत. आपल्याला बघण्यात येत आहे की आत्ताच काही दिवसा अगोदर 15 दिवसांअगोदर आपण पाराजवळचा जो रोड आहे तो 10 लाखाचा जो रोड आहे तो 25-15 या निधीमधनं आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याच गावामध्ये टाकलेला आहे. अतिशय चांगल्या क्वालिटीचा रोड झाला आहे. हाही अतिशय चांगल्या क्वालिटीचा रोड आपण करूया आणि सर्व आज ग्रामपंचायत सन्माननीय सदस्य जे आपल्यासोबत आहेत, इथं सरपंच आहेत, प्रमोदजी धामोडे आहेत, आमचे सर्व जे सन्माननीय सदस्य आहेत, आनंद माळी असतील, आमचे गुलाब भाऊ मिस्त्री असतील, त्यानंतर आमचे दिनेश भाऊ माळी असतील, तसेच इतर सर्व जे ग्रामपंचायत सदस्य आहे यांनी स्वतः समक्ष बघून याचा क्वालिटी चेक करून या माध्यमातून आपण हे कॉन्ट्रॅक्टर यांना त्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आमदार साहेबांचे मी मनापासून आभारी आहे की आपल्या गावात जास्तीत जास्त निधी टाकण्याचा ते प्रयत्न करतायत आणि चांगले विकास कामं करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. धन्यवाद.
न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी, जळगाव बोदवड।